तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. समोर बघताय हा यश उभा आहे. हे यश वावेचं घर आहे आणि यश आता लागलाय कामाला हॉस्पिटलमध्ये. काल मी त्याला एक प्रश्न विचारलेला पण भावाने काय उत्तर नाही दिलंय. गुड गुड. आणि हा आहे त्यांचा टेम्पो. नाव आहे यश सर, त्याच्याखाली नंबर आहे. कधी तुम्हाला फोंड्यात कणकवली टेम्पो हवा असेल तर ह्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. आणि तसंच काकांची इथे ही 6 सीटर आहे आणि तो काकांचा टेम्पो आहे. आणि आता काका टाकी उतरवतात कारण आपल्याला हवा आहे हा टेम्पो. सो टेम्पो नेऊ गेला आहे तर मग जरा काकांना मदत करतो. नमस्कार, मी अनिकेत रासम. गोष्ट कोकणातली या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळ आपल्या वाडीतून स्वागत आहे. तिथे एक आता कोंबडा होता. पप्पा म्हणतात तो कोंबडा पान ठरतो. नाही तो कोंबडा आपल्या हसऱ्या आजीचा. आणि आता थोड्या वेळापूर्वी तुम्ही बघितलं की आपण आपलं जे यावर्षी भात होता ते आपण फायनली टेम्पोत भरलं आहे. आणि बऱ्याच जणांना आतुरता होती की त्यांना आपल्या घरचा तांदूळ हवा आहे विकत. सो आता आज भात भरडून आणलं की उद्याच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगेन तांदूळ तुम्हाला कसा मिळेल, किती रुपयाने मिळेल आणि कुठे मिळेल. बाकी आता जरा घराकडे पाणी खातो आणि मग टेम्पो घेऊन टेम्पो मीच चालवतो आहे. सो मी आणि पप्पा जाऊ करूळातल्या गिरणीवर चाललो यावेळी. जरा परत समथिंग चेंज आणि काहीतरी वेगळं बघण्यासाठी. पप्पा म्हणाले करूळातली गिरण पण भारी आहे, ती बघूया. म्हटलं चालेल. हा आमचा नामे शेठ जो आता आई पप्पा असेपर्यंत इथेच असणार. आई पाणी दे. तर थड्याकडे आलेत लोहार जे कोयते कुऱ्हाडींना पाणी मारतात किंवा नवीन बनवून देतात. तर आपल्या घरचा कोयता हा काकीने एक कोयता दिला आणि कुऱ्हाड आपली ती पण घेऊन चालले. आता परत ते पण काम होईल. आणि आता पप्पा आणि मी निघालेलो ते आजोबा पण येत आहेत, त्यांच्या 2 गोण्या आहेत. तर पाऊण तास झाला टेम्पो काही गेल्या चढणं, कारण त्याच्यावर गोण्याच तेवढ्या होत्या. सो अर्ध्या गोण्या उतरवल्यानंतर ही चढण चढला. आता अर्ध्या गोण्या आम्ही तिकडे खाली उतरवल्यात. आता त्या गोण्या खालून वरती आणतो आणि मग काय माहिती आता पुढे कुठे मोठी चढण लागली तर मी काय करणार आहे. पिकअपच नाही भाई तुझ्या टेम्पोला यश. सो एवढ्या गोण्या उतरवल्यानंतर टेम्पो चढलाय. सर मंडळी आपण पोचलोय पेट्रोल पंपावर. हाय अनिकेत, तो आहे विनया. आणि सगळा भात नाही आणू शकलो कारण टेम्पो चढतच नव्हता. सो आता एवढं भात आणलंय आणि सेम एवढंच भात अजून तिकडे राहिलंय. सो 2 राऊंड होतील आणि आपण यावेळी भात लावतोय करूळ या गावात. सो डिझेल भरतोय. भावा काय बरा. आणि यंदा कर्तव्य आहे मंडळाचा अध्यक्ष माझा मित्र विनय. आडनाव कसं तुझं? विनायक विश्वेकर. आणि बघा कोण असेल तर सांगा. बाकी आता एवढा उतरवूचा माका एकट्याचा पाहिजे तर काय करत ऑन ड्युटी आहे. ऑन ड्युटी नाही तर आलास ते नाही खरं. आता पहिल्या राऊंडचा भात उतरवून झाला आणि आता दुसरा राऊंड. परत आता मोड, मग भात भरा आणि परत हे भात उतरवा, मग भात मशीनीत घाला, मग तांदूळ भरा, मग तो परत घेऊन जावा घराकडे.
एक गोष्ट म्हणजे तुम्हाला आता असं वाटेल मी ओव्हर करतोय किंवा जास्त काही बोलतोय, पण जेव्हा टेम्पो भरलेला होता ना तेव्हा एक गोष्ट समजली. आपल्याला जर यशाचं शिखर चढायचं असेल आणि आपल्याकडे जर आकांक्षा असतील तर त्या आकांक्षाचं ओझं घेऊन शिखर चढणं खूप कठीण होऊन जातं. आणि आपल्याकडे काहीच नसेल आणि जसं गाडी उतरायला लागते तेव्हा काय विषय नसतो, ती पटापट उतरत जाते. याच्यावरून एक अंदाज आला की माणसाला उतरायला वेळ नाही लागत, पण हेच माणसाला चढायचं असेल तर खूप ताकद, मेहनत आणि वेळ लागतो. आता परत आलो आहे हरकुळत आणि ह्या उरलेल्या गोण्या घेऊन चाललो. माहीत नाही आता ह्या गोण्या घेऊन चढणार आहे की नाही, पण धमक झाला. आता पप्पांना मी वर चढवून देतोय, पप्पा लावून घेतात गोण्या. मजा आली आज. तर आता उरलेला स्टॉक पण घेऊन आलो. या बाजूला तर पप्पा म्हणतात वाडा कोलमच्या गोण्या आपण वेगळ्या करूया आणि पहिला वाडा लावून घेऊया. म्हटलं ठीक आहे. तर आजोबांना वडापाव घेऊन आलो. चला सुरुवात करूया आता. तर इथून तिथपर्यंत सगळं आपलं भात आहे आणि या गिरणीत आपण पहिल्यांदा आलो आहे. गिरणीचं नाव आहे कर्णिक राईस मिल, जी आहे कुठल्या गावात, काय रे गाव कुठलं आहे ते? करूळ. किती वर्ष झाली काका या मिलला? 14 वर्ष. किती बजेट गेलेला संपूर्ण सेटअप लावायला तुम्हाला हा? 55 लाख. बापरे. आणि मेंटेनन्स वार्षिक किती खर्च होतो? काय येईल तसा डिपेंड, असं काय फिक्स नसतो. दोन प्रकार आहेत की एकच मशीन आहे? एकच सेटअप 55 लाखाचा आहे. वाव. तर आता इथे आपण भात घालणार बरोबर ना? इथून हा भात वर जाऊन सॉर्ट कुठे होतो, म्हणजे कचरा वेगळा कुठे होतो? पहिल्या मशीनीत. दुसऱ्या मशीनीत भात येतो आणि तांदूळ कुठे बाहेर येतो? तांदूळ इथे बाहेर येतो. चला आता डेमो पण घेऊया. स्मॉल ब्रोकन्स, हाफ ब्रोकन्स, मिक्सिंग राईस म्हणजे कणी. तर मगाशी मी जसं सांगितलं की पहिल्या ह्याच्यात आपल्याला भात घालायचा असतो, तर अशा पद्धतीने आपल्याला या भाताच्या गोण्या इथे खोलून घालायच्या आहेत. आणि ह्या खड्ड्यातून ह्या पाईपात बघा इथे तुम्हाला दिसत आहे, या पट्ट्यातनं भात वर जातो आहे आणि त्या पाईपमधून तो भात खाली येतो. इथून इकडे उतरतो भात, इथून ह्या पाईपात येतो, ह्या पाईपातून परत इथे वर जातो, तिथून तिकडे उतरतोय, तिथून तिथे असा खाली येतोय भात आणि ह्या सहानीत सॉल्ट होतो. काय दगडं वगैरे असतील किंवा खराब भात असेल तर ते आपोआप बाहेर पडतं. आणि ह्या चायनीतून इकडनं ह्याच्यात जाऊन खालून इकडे वर जातो आणि इकडे तो भरडून तिथे आता बाहेर येणार. काय टेक्निक आहे? हे काय झालंय? हे करड वरचं शेड गेलं, सर्पल गेलं. अच्छा. सफेद का नाही दिसत आहे पण हा? आता पुढे येणार पॉलिश. पुढे पॉलिश होते काय? 50%, 50%. अच्छा. ओके. आता हा कच्चा माल आहे. ब्राऊन राईस जो म्हणतात. ब्राऊन राईस. ओके. इथे ब्राऊन राईस होतो आणि इथे आता पॉलिश होणार. एवढा फरक होतो? इथे कसा दिसतो आणि इथे पुरा सफेद दिसतोय. तर तयार झाला आपला वाडा कोलम गावठी ओरिजिनल. आणि कोणाला कणी जरी हवी असेल तरी मेसेज करा कणीसाठी.
बघा या बघा, मालक आलेत बघायला. आता मला दाखव दिला. बरोबर आहे, बरोबर आहे. क्वालिटी में नो कॉम्प्रोमाइज. तर आता एका ठिकाणी पप्पा भात घालतायत आणि दुसऱ्या ठिकाणी मी तिथे गोणी लावून लावून आम्हाला झेपेल तितकी गोणी तांदूळ भरून स्वतःच घेतोय. हे एक बरं आहे, सेल्फ सर्व्हिस आहे इथे पण. आणि तिकडच्या गिरणीत पहिले डबे घेऊन मध्ये होतायला लागायचं कोणी, तिथं तसं काय नाही. डायरेक्ट गोणी धरायची, स्लाईड ऑन करायची, स्लाईड ऑफ करायची, गोणी साईडला सरकवायची, इतकं सोपं आहे. तर फक्त 10 मिनिटात ह्या वाडाच्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि ते 13वी गोणी भरते. आता जेमतेम 20-25 किलोचा माझा अंदाज आहे. वजन काट्यावर ठेवून बघणार किती किलो होत आहे. अजून पण वाडा कोलमच चालू आहे. आता पप्पा तिकडे धनश्री होतायला सुरुवात करतात. ते काका बोलले मी सांगेन तुला कधी गोणी चेंज करायची आहे ते. म्हटलं ठीक आहे. तर आता इथे तांदळाचा पाऊस दाखवतो. गोणीकडे लक्ष द्या. हा आहे तांदळाचा पाऊस. वरली अरे जास्त झाली. आता अर्धा पाऊण तास झाला आणि इथे आता हे धनश्रीचा आपण तांदूळ घेतो आणि आता शेवटचे 4-5 गोणे राहिले असतील. सगळं टोटल वेट करून सांगतो यावर्षी आपण किती तांदूळ पिकवलाय. तर एका बाजूला वजन करतोय, एका बाजूला टेम्पोत नेऊन ठेवतोय. आजोबा इकडे बांधतायत आणि आता टेम्पोत घालायची सुरुवात केली. भात परवडला, तांदूळ लय जड होता. कोण एवढ्याशा दिसतात पण लय जड असतात या. तर आता तांदूळ सगळं टेम्पोत भरलाय परत एकदा. होप सो आता काय माहिती एवढं वेट टाकलं तर चढते की नाही, देवा काळजी. आणि ही अशी मिल तुम्ही आधी बघितलेला का कमेंट करून नक्की सांगा. आणि काकांच्या मेहनतीला सलाम. एवढी सगळी जागा, त्यानंतर एवढी मिल तयार करणं, कमाल बघ काकांची. चला आता घरात जाऊया. अवतार झालाय, अवतार नुसता. काय मी भात लावायला आलेलो, माताडी कामगार होऊन आलेलो. आता आपण पोचलो हरकुळात आणि इथे आम्ही भात उतरवून घेतला आणि वाळवे काका टेम्पो घेऊन गेले. ही अशी गुरढोरं ना लय मजा घ्यायला असतात. हे बघा, आता वास घेणार, तांदूळ करणार, मग चावायचा प्रयत्न करणार आणि गोणी फाट. ही अशी ढोरा वाईट. चल, दात लावून फाडूची पण तयारी. फाट. तर आता एवढ्या गोण्या आपल्याला न्यायच्यात इथून आतमध्ये घरी, त्या पण खांद्यावर. जेवलाव नाही अजून. सो घरी पप्पांना बोलवायला गेलो आणि जाताना एक गोणी खांद्यावर घेऊन गेलो. पप्पा चहा पित होते. पप्पांना म्हटलं तुम्ही बारदन वगैरे काहीतरी घेऊन या, म्हणजे जेणेकरून आपल्याला हे पॅक करता येईल. कारण जयू म्हणजे जय गणेश आणि बंड्या दोघे मत्तीला येणार आहेत. भरपूर आहे, असं दिसत असेल तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये किंवा व्हिडिओ छोटंसं, पण तांदूळ जड असतात. एवढीशी कोणती पण ती 30-35 किलोची असते. त्यामुळे भरपूर राऊंड मारायला लागणार आहेत. मोजले नाहीत मी ॲक्च्युली किती आहेत, पण ठीक आहे. आता ते येईपर्यंत मी इथे पहारा देणार आहे. मगाशी नसतो चालू ना, तर त्या गाईने एवढ्यात एक गोणी संपवली असती खाऊन आरामात. आज दिवस खूप हेक्टिक होता. टेम्पोने खूप दमवलं. आणि जसं वाळवे काकांनी चालवायला घेतलं, ते म्हणतात ना जेनू काम तेनू, तसा विषय आहे तो. आपल्याला आपल्या गाडीबद्दल सगळ्या चांगल्या वाईट गोष्टी माहीत असतात. त्यामुळे आपण बरोबर तिला ॲडजस्ट करून चालवत असतो. सो त्यांनी तो चढाव इतके इझिली चढवला जसं काही नव्हतंच. कमाल. आणि मी आपला विचार करतो आणि पप्पांना सांगते अहो गाडीच्या क्लच प्लेट गेल्या असतील. आता पप्पा आले की हे पॅक करून घेऊया, मग थोडा रेस्ट करतो आणि मग त्यानंतर हे सगळ्या गोण्या आपण घरी पोचूया. तर घरी जाऊन जरा आराम केला आणि येऊन बघतो तर आमच्या राणीसाहेब आहेत. प्रश्न पहिला. हा घरवाली गेली फोंडात. हो. अजून तू ऐश्वर्यात हाऊस. हो. पप्पा
पप्पा. आणि पप्पा हा. आता काय जातं हा काय जोळू आता काय फिरॉक. हिरो तू येते फिरायला. चल 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 ना मान काय आलं ते. आता डॉक्टर इलेलो काय बोलला बरं आहे का 2 इंजेक्शन घेतले डॉक्टरला. अरे पान सगळं गवत नाही झोप नाही पोट फुगतं बघ काय करणार सांग आता. खावतच नाही काय माका पण हल्ली काय नाही खाऊ जमत. मी डाएट रात्री काय खावकच नाही जाऊ दे. सकाळी भाकरी खाली आता एवढं भात का नाही हम्म. ठीक आहे काय का? होशील बरी. डोंट वरी. मग बावळून नुसतं दुखता अरे जा. येतो हो दुखतं. ओके. आता ह्या सप्ताह किती दिवस 20 हा 20 20 20 2 दिवस 20 20 दिवस 20 हा 20 अजून काय ना 2 महिने आहेत 20 दिवस जाऊ. आता तुझी सगळी येतली ना हो सप्त्या का होय होय. आमची तुमच्याकडे गेली हा तकडे खाली या. हा खाली खाली. खाली हा नारळ काढता नारळ. त्या कोण काढता हम्म. कोण हा माणूस इलो माणूस माणूस इलो कोण नारळवाले गप ना. कोण आणि आमचे पप्पा मस्त इथे टाइमपास करतात. झाडावर चढायची मशीन आहे ना कशी फिट करतात कसं वर जायचं ते शिकतायत. आमका पोरांका काय हा? काय वान आमका जरा ते कोकम कोकम सर्वदा असं ऐकलं होईल. गुळाची ढेप एक ढेप पण द्यावं त्याची. चला तू म्हणतोस म्हणून ना एखादे तू खाल्लं बोलता काय बघ खाल्लंय म्हणून तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला जरा असेच. हा बस 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 एवढेच मॉब झाले. अरे बापरे कसले ते हा ती मेल्ट करून घेतला. तर मंडळी आपल्याला तांदूळ घराकडे नेईपर्यंत उशीर होतलो म्हणजे काळोख होतलो आणि काळोखात शूट करायला मिळणार नाही. सो एकंदरीत संपूर्ण व्हिडिओ आजचा इथेच थांबवतोय मी. पण काम करावंच लागेल त्यात कामात काय गल्लत नाही. तर थोड्या वेळाने आपण भात म्हणजे तांदूळ घरी पण नेऊ. बंड्या आणि जय गणेश आल्यावर पप्पा मी बंड्या आणि जय गणेश चौघे लागणार आहोत. पुरा अंग आज मोडून निघाला आहे माहीत नाही पुरी बॉडी दुखते आणि त्यात मला स्पॉन्डिलिसिस असल्यामुळे मानेकडचा भाग जास्त दुखतो पण ठीक आहे इट्स ओके. एकंदरीत तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि शेतकऱ्याच्या घरचा तांदूळ विकत घ्यायला कोण कोण तयार आहे त्यांनी कमेंट नक्की आवर्जून करा. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा. चॅनल नाही असेल तर काळ्या कलरचं बटन तिथं आपण सबस्क्राईब करा. लिंक शेअर करायला विसरू नका. भेटून नवीन बघा तो पण टाटा बाय टेक केअर काळजी घ्या. सैन राहा.